नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। साक्री रोडवरील प्रभाग क्रमांक 10 मधील महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न। देवपूर भागातील प्रभाग क्रमांक 2 मधील भगवती नगर येथील संतोषी माता मंदिर येथे दीपोत्सव साजरा। कापडणे येथील ग्रामस्थांतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी 20 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणारे आंदोलन तात्पुरते करण्यात आले स्थगित। आणि उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड येथे दिवाळी ऑफर निमित्त वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील साक्री रोडवरील प्रभाग क्रमांक 10 मधील महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्या वतीने भगवान झुलेलाल मंदिरातील सभागृहात दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। धुळे शहरातील साक्री रोडवरील प्रभाग क्रमांक 10 मध्ये नित्य नियमाने सफाई करणाऱ्या महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्या वतीने दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम भगवान झुलेलाल मंदिरातील सभागृहात संपन्न झाला। हर्षकुमार रेलन हे गेल्या अनेक वर्षापासून साक्री रोड परिसरातील सुमारे 70 सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त फराळ वाटप करून त्यांचा सन्मान करीत आहेत। आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी हे कर्मचारी वर्षभर मेहनत घेतात, त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे, असे रेलन यांनी सांगितले। कार्यक्रमाला माजी नगरसेवक हिरामन गवळी, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्ना गिंदोडिया, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाने, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश कुंदनानी, माजी स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, अमोल मासुळे तसेच मनपाचे अधिकारी लक्ष्मण पाटील व राजेश वसावे आदी उपस्थित होते। भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्रजी मोदी साहेबांकडून प्रेरणा घेऊन आज आम्ही दीपावलीच्या या शुभदिनी सर्व आपले जे प्रभाग क्रमांक 7 चे स्वच्छता कर्मचारी 85 लोक आहेत, त्या सर्वांचा आज आम्ही अभिवादन केलेलं आहे। दीपावली निमित्त त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्या कामाचा गौरव करावा कुठेतरी। महापालिकेतील सर्वात शेवटचा घटक हा स्वच्छता कर्मचारी असतो, मात्र तो सर्वात महत्त्वपूर्ण सुद्धा स्वच्छता घटकच आहे। आज आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल साहेब, आमचे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुभैया अग्रवाल आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजेंद्रजी अंपडकर, सन्मान्य जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आमदार अमरीशभाई पटेल, या सर्वांच्याकडनं आम्ही नेहमी सतत प्रेरणा घेत असतो। त्या प्रेरणेतनं आपण सर्वांना घेऊन शेवटच्या घटकाला न्याय द्यावा, शेवटच्या घटकाला सुद्धा आपण आपल्यामध्ये सामावून घ्यावं, या अनुषंगाने आज आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना 15 आयटम्स आम्ही आज दिलेले आहेत। त्यांना दिवे दिलेले आहेत, त्यांच्या मुलांकरता चॉकलेट्स दिलेले आहेत, त्यांना त्यांच्या घराकरता फरसाण दिलेला आहे, त्यांना 3 टाईपच्या मिठाई दिलेली आहे, सर्वांना गोड पदार्थ दिलेले आहेत। असं सर्व एक चांगला हॅम्पर बनवून आम्ही सर्व 85 लोकांना आज ते दिलेले आहेत। त्या प्रसंगी आमचे ज्येष्ठ नेते हिरामनप्पा गवळी आलेले होते, आमचे पश्चिम विभाग मंडळचे बंटीजी मासुडे आलेले आहेत आणि आमच्या विभागाचे 4ही नगरसेवक कशिश उदासी, सौ माजी सभापती सौ किरणताई कुलेवार, श्री सुनील भाऊ बैसाणे आणि मी हर्षकुमार रेलन, आम्ही 4ही नगरसेवका वतीने आज आम्ही सर्वांचे अभिवादन केले। या शहरात धुळे शहराच्या सर्व नागरिकांना प्रभाग क्रमांक 7च्या 4ही नगरसेवकांतर्फे सर्वांना दीपावलीच्या फार फार शुभेच्छा। धुळे शहरातील देवपूर भागातील प्रभाग क्रमांक 2 मधील भगवती नगर येथे सामाजिक कार्यकर्ते मोहित देसले यांच्या माध्यमातून संतोषी माता मंदिर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला। धुळे शहरातील देवपूर भागातील प्रभाग क्रमांक 2 मधील भगवती नगर येथे सामाजिक कार्यकर्ते मोहित देसले यांच्या माध्यमातून संतोषी माता मंदिर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला। अंधारातून प्रकाशाकडे येणाऱ्या या दीपोत्सवाचा मुख्य दिवस आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला। अभ्यंग स्नानाने सुरू झालेला हा मंगलमय
मंगलमय दिवस घराघरात लावलेल्या पणत्यांच्या रोषणाईने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने अक्षरशः उजळून निघाला. शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भगवती नगर येथे सामाजिक कार्यकर्ते मोहित देसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संतोषी माता मंदिर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण प्रभागातून नागरिकांनी एकत्र येत संतोषी माता मंदिरात तब्बल 1100 दिवे लावून संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री यांनी प्रथम दिवा मंदिरात लावून दीपावलीच्या उत्सवाला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रभाग 2 मध्ये तब्बल 11,000 दिवे वाटण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. सर्वप्रथम जय श्रीराम. आज दीपावली उत्सव 2 दिवसापासून चालू झाला आहे. आज रविवार देव देश धर्म टिकवण्यासाठी आमचे धर्मयुद्ध आमदार अनुप भैयाजी अग्रवाल यांनी आम्हाला मार्गदर्शन असं केलेलं आहे की हर घर दीपावली, हर मंदिर दीपावली. तर आपल्या हिंदू धर्माचे देवदेश धर्म टिकवण्यासाठी हिंदू धर्माच्या प्रत्येक मंदिरामध्ये हे दीप प्रज्वलन व्हावं. पहिले मंदिरांचं दीप प्रज्वलन देवापासून दिवा लावून मग घराघरापर्यंत दीपावली पोचवणे, यासाठी आम्ही वार्ड क्रमांक 2 मध्ये 11,000 पणत्यांचं संकलन केलेलं आहे. आज संतोषी माता प्रभाग क्रमांक 2 मध्ये सेक्टर क्रमांक 1, 2, 3, 4 या सगळ्या इथलच्या जनसमूह जमा करून आम्ही 1100 पणत्यांचं 1100 घरं फिरून त्या सगळ्यांना पणती वाटप करून सगळ्यांनी आज इथे पणतीचं एक मोठा उत्साह साजरा केला आहे. हेच भैयासाहेबांचं, अनुप भैया अग्रवाल साहेबांचं आम्ही मार्गदर्शनाखाली देवदेश धर्म टिकवण्यासाठी कायमस्वरूपी असंच अवरात्र प्रयत्न करत राहू आणि जनतेची सेवा करत राहू. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रामस्थांतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी 20 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणारे आंदोलन शासकीय सुट्ट्या व पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून तात्पुरते स्थगित करण्यात आले. धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रामस्थांतर्फे शुद्ध पाण्याच्या लढ्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतीला दिलेल्या अल्टिमेटवरती दिनांक 20 ऑक्टोबर पासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. परंतु शासकीय सुट्ट्या असल्याने पोलीस प्रशासनाच्या विनंतीमुळे तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कापडणे येथील चर्चेचा विषय असलेल्या शुद्ध पाण्याच्या लढ्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतीला दिलेल्या अल्टिमेटवरती टेलिफोन टावरवर चढत फटाके फोडत आंदोलन करून प्रशासनाला जागी करू यासाठी गावातील ग्रामस्थांनी लढा उभारलेला होता. परंतु 20 ऑक्टोबर पासून शासकीय सुट्ट्या असल्याने आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही व त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू शकतो, म्हणून पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी आंदोलनकर्त्यांची बैठक घेत आंदोलन मागे घ्यावी अशी सूचना केली. त्यावर आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाचा मान ठेवत तुर्तास आंदोलन मागे घेतले. परंतु शासकीय सुट्ट्या संपल्यानंतर आंदोलन नक्की करू अशी ग्वाही दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आंदोलनकर्त्यांसोबत ग्रामस्थांनी घंटानाद करत फटाके फोडत ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासन यांना लवकरात लवकर जागे व्हावं, गावाला शुद्ध पाणी द्या अशा प्रकारच्या घोषणा देत आंदोलन तुर्तास थांबवले. यावेळी गावातील आंदोलनकर्ते भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर भांबरे, विशाल शिंदे, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, काशीनाथ बिल, चंद्रकांत पाटील, बापू आणि विठोबा माळी, रामराव पाटील आदी उपस्थित होते. आज दिनांक 20 रोजी पाण्यासाठी कापडणेकरांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आज आम्ही टावरवरती आंदोलन करणार होतो. परंतु शासकीय सुट्ट्या असल्यामुळे 21, 22, 23 प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेणार नाही अशी ग्वाही सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक तुषारजी देवरे साहेबांनी केली. साहेबांचा मान ठेवत आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा क्षण होता कामा नये म्हणून आम्ही फटाके फोडत घंटानाद करत पुन्हा एकदा ग्राउंड लेवलवरती आंदोलन केलंय. भविष्यात प्रशासकीय सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा आम्ही टावरवरती आंदोलन करणार आहोत. धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान जवळील उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड येथे दिवाळीनिमित्त टाटा कंपनीच्या EV पेट्रोल डिझेलच्या वाहनांवर दिवाळी ऑफर ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांचा खरेदीसाठी उत्तम प्रतिसाद लाभत आहे. धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान जवळील उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड येथे टाटा कंपनीच्या वाहनांवर देण्यात येणाऱ्या दिवाळी धमाका ऑफरमुळे EV डिझेल पेट्रोल वाहने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दिवाळी ऑफर निमित्त वाहन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सोन्याचे कॉईन देण्यात येत आहे. याचा लाभ नोव्हेंबर महिन्यापर्यंत घेता येणार आहे. दिवाळी सणानिमित्त जवळपास 350च्या आसपास वाहनांची बुकिंग झाली असून सुमारे 200 वाहनांची डिलिव्हरी सुरू आहे. तरी ग्रामीण भागातील ग्राहकांनी दिवाळी धमाका ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याच्यामुळे पण ग्राहकांचा फरक आलेला आहे.
मार्केट मध्ये या गाड्यांचे म्हणजे लाखपासून ते 3 लाखापर्यंत टाटाच्या गाड्यांवर ऑफर पण चालू आहे. तरी ग्राहकांनी या संधीचा लवकरात लवकर फायदा घेऊन आणि गाड्या बुक कराव्या व चांगली ऑफर पण टाटा मोटर डीलरशिपकडनं ठेवलेली आहे आणि भरपूर पाहिजे तसं त्या संधीचा सुवर्ण संधी आहे की या संधीचा फायदा घ्यावा, खास करून दिवाळीसाठी. किती दिवस की जर ग्राहकाने 23 तारखेपर्यंत जरी गाडी बुक केली तरी त्याला नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्याला या संधीचा फायदा घेण्यात येणार आहे आणि तशी ऑफर पण चालू आहे. विशेष करून जर ग्राहकांनी गाडी जर आज बुक केली तर त्यांना एक ग्रॅम गोल्ड कॉईन पण ठेवलेलं आहे. तरी ह्या सुवर्ण संधीचा ग्राहकांनी फायदा घ्यावा अशी विनंती उज्ज्वल ऑटोतर्फे मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई 11 रोड, अवधान, धुळे येथे टाटाचं अद्ययावत सर्व सुख आणि सुविधांयुक्त अद्ययावत शोरूम आहे. तरी ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. या संस्थेमध्ये आपल्याकडे आता जवळपास या फेस्टिव्ह सीझनमध्ये 350च्या वर गाड्यांची बुकिंग झालेली असून जवळपास 200 गाड्या आता डिलिव्हरी आपल्या चालू आहेत. जर अजून आपल्याला या फेस्टिव्ह सीझनमध्ये जर गाड्या टाटा मोटर्सकडून जर उपलब्ध झाल्यात तर आपण ह्या 350 गाड्यांचा जो रेकॉर्ड आहे तो आपल्याला यावर्षी करायचा आहे. मध्ये आपल्याकडे टाटा टियागो, सफारी, कर्व या सर्व गाड्या आपल्याला या फेस्टिव्ह सीझन दिवाळी पिरियडमध्ये आपल्याला या उपलब्ध होणार आहेत. जवळपास 350 गाड्यांची आपल्याकडे बुकिंग झालेली आहे आणि जवळपास 250 गाड्या ह्या आपण ह्या सीझनमध्ये दिवाळी सीझनमध्ये आपण देणार आहोत. तर ग्राहकांनी या चांगल्या स्कीमचा आपल्याकडनं फायदा घ्यावा आणि लवकरात लवकर गाडी बुकिंग करावी. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर साक्री रोडवरील प्रभाग क्रमांक 10 मधील महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न. देवपूर भागातील प्रभाग क्रमांक 2 मधील भगवती नगर येथील संतोषी माता मंदिर येथे दीपोत्सव साजरा. कापडणे येथील ग्रामस्थांतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी 20 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणारे आंदोलन तात्पुरते करण्यात आले स्थगित. आणि उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड येथे दिवाळी ऑफर निमित्त वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.